नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे 13वा हप्ता वितरित केला जाणार आहे त्याबरोबरच 14वा हप्ता सुद्धा मिळत असणार असल्याची जी बातमी आहे सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आज आहे 6 ऑगस्ट 2025 रोजी। लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत 13वा हप्ता जमा करण्यात आलेला नाही। यासाठी जो लागणारा निधी आहे तो वितरित केलेला आहे। येत्या 1-2 दिवसांमध्ये हा हप्ता सुद्धा लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता अनेकांचा प्रश्न आहे 13वा हप्ता जो मिळणार आहे त्याबरोबर राज्य सरकार जो आहे 14वा हप्ता सुद्धा रक्षाबंधनानिमित्त या ठिकाणी वितरित करणार आहे। म्हणजे या ठिकाणी जे 2 हप्ते एकत्रित मिळणार आहे असे सांगितलं जात आहे। मग 3000 रुपये आम्हाला मिळणार का, अनेक असे कमेंट जे आहे मला मिळालेले होतं। त्यानुसार मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात एक अपडेट आहे। ती म्हणजे लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार नाही। फक्त लाडक्या बहिणींना जे आहे 1500 रुपये या ठिकाणी मिळणार आहे। ते फक्त 13व्या हप्त्यांसाठी 1500 रुपयांसाठीच राज्य सरकारनं निधी वितरित केलेला आहे। अद्यापपर्यंत 14व्या हप्त्यांसाठी राज्य सरकारनं निधी वितरित केलेला नाही। त्यामुळे फक्त लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 13वा हप्ता म्हणजेच फक्त 1500 रुपयेच या ठिकाणी जमा होणार आहे। तर 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता। तर लक्षात ठेवा, तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार नाही। जरी तुम्हाला अनेक व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जात असेल की तुम्हाला 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार, तर तसं होणार नाही। फक्त 1500 रुपयांचाच हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये पुढील 2 दिवसांमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। यासाठी लागणारा निधी राज्य सरकारनं वितरित केलेला आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहिणींना फक्त 1500 रुपयांचाच हप्ता मिळणार आहे, 3000 रुपये मिळणार नाही। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता चालू आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।